मैरावणी सारख्या लहानशा खेडेगावातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने सर्व अडचणींवर जिद्दीने, कष्टाने, ध्येयाने, कल्पकतेने मात करून बहुभाषिक शब्दकोश निर्माता, उद्योजक, संशोधक, तंत्रज्ञ अशी उत्तुंग भरारी घेतली. हा संपूर्ण प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि मला माहितीये की माझ्याप्रमाणे तुम्ही सगळेही हा प्रवास त्यांच्याकडून ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तर आपण सुनील सरांबरोबर आता गप्पा मारायला सुरुवात करूया. सुनील सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मला असं विचारायचंय की आपण हा जर जीवन प्रवास बघतोय तर बालपणापासूनच आपण सुरुवात करूया. कसं होतं तुमचं बालपण? म्हणजे बालपणीचा काळ सुखाचा किंवा प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. तर तुमचं काय स्वप्न होतं? तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि आई वडिलांचं काय योगदान कसं होतं? तर याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. आमचाही असाच चमचमता चांगला आणि चॉकलेटचा बंगला होता. एका छोट्याशा खेड्यामध्ये, म्हणजे महिरावणी जे गाव आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या जवळ. तर शेतावर आमचं घर, आणि घर म्हणजे काय, एक झोपडी वजा घर होतं. आणि मला आठवतंय की जर वारा आला तर माझे 3 काका आणि आजोबा असे 4 खांब त्याचे धरायला धावायचे त्या झोपडीचे, जेणेकरून ती वाऱ्याने उडून जायला नको. आणि आम्हाला ती मजा वाटायची भावंडांना, कारण आम्ही त्यांच्या पायाला जाऊन पकडायचो. तर असं साधारण तुम्ही कल्पना करू शकता की एक शेतकरी कुटुंबामधून मी आलेलो आहे आणि शेतकऱ्याचे जे काही कष्ट असतात ते खूप जवळून बघण्याचा प्रसंग आला. म्हणजे 2 वेळचं जेवण आपल्याला मिळेल की नाही याची चिंता आम्हाला नसायची, परंतु घरच्या बायकांना किंवा आमच्या आजींना, माझ्या आईला असायची. अनेक असे प्रसंगही होते की पाण्यामध्ये बुडून बाजरीची भाकरी आम्ही खाल्लेली आहे. पण त्यावेळी तुम्ही जसं म्हणतात की चॉकलेटचा बंगला वगैरे, हे असं काही असतं हेच आम्हाला माहित नव्हतं, कारण आमचं विश्वच फार छोटं होतं. म्हणजे साधारणतः जी काही आमची शेती असेल आणि आम्ही जे काही राहत असू, खेळत असू, समोर आम्हाला जे डोंगर दिसतात, नदी दिसते किंवा हिरवीगार झाडं आणि ते फुललेले शेतमळे, तर असंच आमचं विश्व होतं. म्हणजे गुरं ढोरं. त्यामुळे आपण जी आता कविता सांगितली ही आम्हाला शाळांमध्ये आम्ही ज्यावेळी जायला लागलो, शालेय जीवनामध्ये ती कळाली आणि त्याचा आनंद घेत होतो. म्हणजे त्याचं असं दुःख किंवा वेदना अशा ज्या आता वाटतात आपल्याला ऐकताना, पण तसं काही नव्हतं खरं म्हणजे.